एका छोट्याशा गावात भगवत सिंग आणि त्याची बायको लैला असे दोघे राहत होते. भगवत हा एक मसाज थेरपिस्ट म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हा परिवार मूळचा मल्याळम असून भगवत सिंगचे वडील मसाज थेरपिस्ट म्हणून काम करत होते. वडिलांकडून ही कला भगवतला मिळाली होती. तोही हात पैशा करू लागला. डॉक्टर भगवत सिंग याच्या हाताला गुण असल्याने रुग्णांची त्याच्यावर श्रद्धा होती. या परिवाराने अमाप पैसा कमावला होता, पण त्याचे कौटुंबिक स्वास्थ्य मात्र हरवले होते. भगवत सिंगचे पहिले लग्न झाले होते. त्या दाम्पत्याला एक मुलगी झाली, पण नवरा बायकोमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे पहिली बायको त्याला सोडून गेली. पहिली बायको आता त्याच्या माहेरी राहते. त्या घटनेला आता 26 वर्षे होऊन गेली आहे. त्याची मुलगी सध्या विदेशात असते. बायको निघून गेल्यानंतर एकाकी झालेल्या भगवत सिंगने लैला हिच्यासोबत दुसरे लग्न केले. आधी लैला त्याच्या चिकित्सालयामध्ये नोकरी करत होती. या दाम्पत्यालाही एक मुलगा झाला. तो सध्या विदेशात राहतो. भगवत सिंग आणि लैला हे जोडपे आता उतार वयाकडे झुकले होते. वय वाढले, अनुभव वाढला, समाजात प्रतिष्ठाही होती, पण तरीही त्यांच्या मनात नाराजी होती. त्यांना हवे होते ते मिळाले नाही अशी त्याची भावना झाली होती. त्यातच लैलाईला दानुटोना करणी भानामती यावर प्रचंड विश्वास होता. ती नेहमीच या ना त्या मांत्रिकाकडे, बुवा बाबाकडे जात होती. सुखाचे तोडगे आणत होती, पण सुख काही तिला लाभत नव्हते. काहीतरी करून आपल्याला घबाड मिळावे असे लैलाला वाटत होते. भगवत सिंग बायकोला मदत करत होता. त्याची विदेशात जाण्याची इच्छा जवानीपासूनच अपुरी राहिली होती. त्यामुळे त्यालाही काही ना काही करून अमाप पैसा मिळावा आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या असे वाटत होते. दुर्दैवाने कोरोनाची साथ आली. जगभरात कोरोनाने थैमान घातले. माणसात अंतर वाढले. आता एकमेकांपासून अंतर राखूनच व्यवहार करायचे म्हणजे मसाज सेंटर बंदच झाले. हात न लावता मसाज करणार कसा? भगवत सिंगचे चिकित्सा केंद्रच बंद पडले. कमाईचा मुख्य स्रोत ठप्प झाला. परिस्थिती कठीण बनत गेली. आधीच निराश असलेल्या जोडप्याला निराशेने जास्तच गिरले. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांना सोडण्याचे आदेश सरकारने जारी केले. त्यामुळे मोहम्मद शफी हा तुरुंगातून बाहेर आला. शफी हा 50चा महाबदमाश मांत्रिक. तो विकृत मानसिकतेचा होता. त्याला इतरांचा छळ करण्याची विकृती होती. विशेषतः महिलांचे हालाल करणे, त्यांच्यावर पाशवी अत्याचार करणे, नंतर समागम करणे अशी त्याची विकृती होती. त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. तो सध्या 75 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणामुळे शिक्षा भोगत होता. आता त्याला पुन्हा आपला धंदा सुरू करायचा होता. त्यामुळे सोशल मीडियाचा त्याने आधार घेतला. यावर त्याने श्रीदेवी नावाचे एक प्रोफाईल सुरू केले. भगवत सिंगला कविता लिहिण्याचा शौक होता. त्यातही तो हायकू लिहिण्यात रमत होता. त्याच्या या 3 ओळीच्या कविता रसिकापर्यंत पोचाव्यात यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यावर तो आपल्या कविता लिहित असायचा. सोशल मीडियावर भगवत सिंगच्या कविता श्रीदेवी लाईक करू लागली. हळूहळू प्रेमाचे इमोजी पाठवू लागली, मेसेज करू लागली. एक बाई आपल्याला लाईक करते म्हटल्यावर भगवत सिंग उत्तेजित झाला. तोही तिला रिप्लाय करू लागला. दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली. मैत्री इतकी वाढली की भगवत सिंग तिला आपल्या समस्याही सांगू लागला. त्याला माहितीच नव्हतं की आपण जिला श्रीदेवी समजत आहोत तो अट्टल बदमाश शफी आहे. ती कोणी बाई आहे असे समजून तो बोलत राहिला. हे सावध आपल्या गळाला लागणार हे लक्षात येताच शफीने पुढची चाल खेळली. श्रीदेवी बनून त्याने भगवतला एक मार्ग सुचवला. माझ्या ओळखीचे एक मांत्रिक आहे, त्यांना भेटून बघा, ते नक्कीच तोडगा काढतील. या बोलण्याला शफी बळी पडला. त्याने मांत्रिकाबद्दल सगळी माहिती घेतली आणि त्याच्याशी संपर्क केला. तो बायको लैलासह मांत्रिक रशीद याला भेटायला गेला. हा रशीद दुसरा तिसरा कोणी नसून शफीच होता. शफीच कधी श्रीदेवी बनून तर कधी रशीद बनून या जोडप्यांच्या संपर्कात आला. शफीने भगवत सिंग आणि लैला यांच्याकडून सगळे ऐकून घेतले. घरात धनसंपत्ती यावी, सुख समृद्धी यावी अशा अपेक्षा या जोडप्याने व्यक्त केली. हे काही शफीसाठी नवीन नव्हते. हीच अपेक्षा असणाऱ्या अनेक महिलांना त्याने बांधून घालून मारहाण केली होती.
त्यांच्यावर पाशवी बलात्कार केले होते. आताही त्याला तेच करायचे होते, पण तो टप्प्याटप्प्याने एक एक पाऊल टाकत होता. त्याने या जोडप्याकडून जवळपास 3 लाख रुपये हडप केले, पण गुण काही आला नव्हता. अखेरीस शप्पीने हुकमी अक्का काढला. त्याने या जोडप्याला सांगितले, नरबळी दिला तर तुमच्या घरात संपत्ती येईल, पण नरबळी देण्यासाठी प्रौढ महिला असावी. तिचा जितका जास्त छळ करून बळी देऊ तितकी जास्त संपत्ती तुम्हाला मिळेल. त्याच्या या बोलण्यावर त्या सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या जोडप्याने विश्वास ठेवला. पण बळी द्यायचा तर कोणाचा, हा खरा प्रश्न होता. हे कामही शप्पीने स्वतःकडेच घेतले. शप्पी सोशल मीडियावर सक्रिय होता. श्रीदेवी नावाने त्याने अनेक महिलांशी मैत्री केली होती. यामध्ये त्याला एक सावज सापडले. 49 वर्षाची रोजलिन. ही एर्नाकुलम शहरामध्ये राहत होती. तिला एक मुलगी असून विधवा रोजलिन मोलमजुरीचे कामे करत होती. तिच्याशी ओळख झाल्यानंतर श्रीदेवी अर्थात शप्पी तिच्याशी आपुलकीने बोलू लागला. तिच्या भरलेल्या देहाची तारीफ करू लागला. तुझी फिगर एकदम सुंदर आहे, एखाद्या नटीसारखी तू आहेस. चित्रपटात काम का करत नाही असे विचारल्यानंतर 50ची रोजलिन हरकली. मला कोण काम देणार असे तिने विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ब्ल्यू फिल्ममध्ये तुला लगेच काम मिळेल. त्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत मानधन देखील मिळेल. ही रक्कम कोणाही गरजवंताला मोहात पाडणारी होती, पण ब्ल्यू फिल्म म्हटल्यावर तिला अवघडल्यासारखे होणे स्वाभाविक होते. एक सर्वसामान्य महिलेला कॅमेऱ्यासमोर नग्न होऊन परपुरुषांबरोबर संभोग करणे तसे कठीण होते. तेव्हा शप्पी म्हणाला, तुला तसे काही सीन करायचे नाही, तर नायिकेच्या आईचा रोल करायचा आहे. हे ऐकून तिला धीर आला. तिच्या मनाची तयारी झाली. तिची एकुलती एक मुलगी नोकरीसाठी उत्तर प्रदेश येथे काम करत होती. रोजलिन एकटीच घरी असे, त्यामुळे तिला कोणाला काही सांगण्याची गरज पडली नाही. ती दिनांक 8 ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडली आणि श्रीदेवीने सांगितलेल्या चित्रपट निर्मात्याला भेटली. तो चित्रपट निर्माता म्हणजे शप्पीच होता. तो तिला भेटला. चित्रपटाबद्दल बोलणी करून तिला भगवल सिंगच्या घरी घेऊन आला. सावध आपल्या पायांनी चालत आल्याचे पाहून भगवल सिंग आणि लैला खुश झाले. त्यांनी तिचे स्वागत केले आणि तिला राहण्याचे खोली दिली. रोजलिनला जणू स्टार झाल्यासारखेच वाटत होते, पण खरा खेळ तिला माहितीच नव्हता. शप्पीने सांगितल्याप्रमाणे लैला तयारीला लागली. तिने रोजलिनला अत्यंत उत्तेजक पोशाख परिधान करण्यास दिला. मेकअप करून सजून तोकड्या वस्त्रात आलेली रोजलिन पाहता शप्पी उत्तेजित झाला. तिचा तो भरलेला देह पाहून कधी एकदा तिचे लचके तोडतो असे त्याला झाले होते. एकांतातील दृश्य असल्याने जास्त लोक नसणार हे आधीच सांगितले होते. रोजलिनलाही ते बरे होते. तिला लैलाने बेडवर झोपवले आणि तिचे हातपाय बांधले. हा दृश्याचाच भाग असल्याचे तिला सांगण्यात आले. आता ती एका चित्रपटात झळकणार होती. या खुशीत ती असतानाच शप्पी नागडा झाला. त्याच्या डोळ्यात सैतानी विकृती दिसत होती. रोजलिन घाबरली. असे काय करता असे ती त्याला म्हणाली. तेव्हा लैलाने तिला शांत बसवले. चित्रपटातील सीन आहे, काळजी करू नको असे तिला समजावले. पण हा सीन नाही, हे खरेखुरे आहे हे लवकरच रोजलिनच्या लक्षात आले. सुटण्यासाठी तिची धडपड सुरू झाली, पण ते शक्य नव्हते, कारण तिचे हातपाय घट्ट बांधलेले होते. शप्पी तिच्यावर तुटून पडला. तिच्या मांसल शरीराला निर्दयपणे कुस्करू लागला. तिचे कपडे त्याने फाडून टाकले. तिचे मांसल स्थूल शरीर नागडे झाले. ती बचावासाठी धडपडत होती, तशी त्याची उत्तेजना जास्तच वाढली. तो तिच्या गालाचे, ओठाचे, स्तनांचे चावे घेऊ लागला. ती वेदनेने तडफडत होती. लैला एक स्त्री असून एका स्त्रीचा हा छळ आनंदाने बघत होती, कारण रोजलिनला जितका त्रास होईल तितकी जास्त संपत्ती लैलाला मिळणार होती. शप्पीने रोजलिनच्या सर्वांगाचे चावे घेऊन रक्तबंबाळ केले. ती वेदनेने ओरडत होती. ती रडत होती. शप्पी असुरे आनंदाने हसत होता. त्याने निर्दयपणे तिच्यावर बलात्कार केला. वासना शांत झाल्यानंतर त्याने लैलाला इशारा केला. तशी लैला चाकू घेऊन पुढे आली. तिने क्रूरपणे रोजलिनच्या गुप्तांगावर सपासप वार केले. हे पाहून शप्पी खुश झाला. त्याने भगवत सिंगला इशारा केला. तेव्हा त्याने हातात चाकू घेतला आणि रोजलिनचे स्तन कापले. रोजलिनचा हा क्रूर छळ सुरू होता. तो केवळ जास्त संपत्ती मिळावी म्हणून, पण एखाद्याचा छळ करून संपत्ती कधीच मिळत नाही. रोजलिन निश्चित पडली होती. काही वेळाने तडफडून तिचा जीव गेला. ते 3 शैतान आनंदित झाले. त्याने घरामागे एक खड्डा खादून रोजलिनचा मृतदेह पुरला.
पण काही दिवस निघून गेले, पण भगवत सिंगच्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा होत नव्हती. कारण कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही, पैसा अडका मिळत नाही, सुख समाधान लाभत नाही. हरामखोरांना याची जाणीव नसते. लैलाने पुन्हा शफीशी संपर्क केला. बळी देऊनही काही फरक पडला नाही असं तिने सांगितले. हे ऐकून शफी खुश झाला. त्याने सांगितले की सगळे व्यवस्थित करायचे असेल तर आणखी एक बळी द्यावा लागेल. हे ऐकून भगवत सिंग आणि लैला विचारात पडले. आता दुसरी बाई कुठून आणायची असा विचार ते दाम्पत्य करू लागले. तेव्हा शफीनेच ती जबाबदारी उचलली. त्याचे पुढचे लक्ष ठरले पद्न्या. चेन्नईमध्ये राहणारी पद्न्या मोलमजुरीचे काम करत असायची. तिला 2 मुले असून दोन्ही मुले मोठी झाली आहेत. एक मुलगा नुकताच नोकरी करू लागला होता, तर दुसऱ्या मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन त्याने नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पद्न्याने मोलमजुरी तसेच मोलकरीण म्हणून काम करून मुलांना मोठे केले होते. 50शी पार केलेली पद्न्या ही प्रौढ शफीला हवी तशीच मांसल भरलेली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने तिच्याशी संपर्क साधला. चांगले पैसे मिळतात म्हटल्यावर पद्न्या तयार झाली. दिनांक 26 सप्टेंबर रोजी ती शफीला भेटली. शफी तिला कारमध्ये घेऊन भगवत सिंग आणि लैला यांच्या घरी पोहोचला. नवे सावज नवा खेळ सुरू झाला. रोजलीनचे झाले हेच पद्न्याचे होणार होते, पण ती जरा हुशार निघाली. पद्न्याने सगळी बोलणी झाल्यावर पैशाची मागणी केली. आधी पैसे द्या, मग चित्रपटात काम करणार असे तिने ठणकावून सांगितले. पण तिला देण्यासाठी 15 लाख रुपये भगवत सिंग आणि लैला किंवा शफी या कोणाकडेच नव्हते. तिला काही पैसे द्यायचे नाही, केवळ तिचा छळ करून तिला मारायचे होते. त्यामुळे पैशाचा विषय निघाल्यावर ते तिघे चपापले. आधी शूटिंग करू, जाताना पैसे दिले जातील असे त्यांनी तिला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने जुमानले नाही. आता काय करायचे हा प्रश्न होता. शफीला तर तिला सोडायचे नव्हते. त्याने भगवत सिंगला इशारा केला तसा तो पुढे झाला आणि पद्न्यावर हल्ला केला. तिच्या गळ्याभोवती फास टाकून भगवत सिंगने तिचा खून केला. ती निश्चित पडल्यानंतर त्या 3 शैतानांनी तिच्याबरोबरही तेच केले जे रोजलीबरोबर केले होते. तिचे नाक, ओठ, स्तन, मांडीचे मांस कापून काढले, गुप्तांगावर वार केले. त्या तिघांनी तिच्या शरीराचे जवळपास 56 तुकडे केले. तिच्या शरीराचा काही भाग त्यांनी शिजवून खाल्ला असेही म्हणतात, पण त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. त्याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पद्न्या दररोज मुलांना बहिणीला फोन करत होती. तिचा फोन आला नाही म्हणून कोची येथील बहिणीने तिला अनेकदा फोन केला, पण तिचा फोन बंद लागत होता. त्यामुळे ती घाबरली. तिने पद्न्याच्या मुलांकडे, अन्य नातेवाईकांकडे चौकशी केली, पण पद्न्याचा कोणाशीही संपर्क झाला नव्हता. मग मात्र तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पद्न्या बेपत्ता झाल्याची तक्रार कोची येथे दाखल झाली. तर याआधी रोजलीनच्या मुलीनेही पोलिसात फिर्याद दिली होती. या दोन्ही फिर्यादी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात असल्या तरी त्यांच्यामध्ये साम्य असल्याने डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस एस शशिधरन यांना संशय आला. त्यांनी पद्न्याचे बेपत्ता होणे सर्वसाधारण समजू नये अशी सूचना करून तातडीने तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. पद्न्या ज्या ज्या परिसरात गेली तेथील CCTV फुटेज तपासण्यात आले. दरम्यान ती एका कारमध्ये बसत असल्याचे पोलिसांना दिसले. त्या कारचा क्रमांक घेऊन पोलिसांनी तपास केला, तर ती कार कुख्यात गुन्हेगार शफी याची असल्याचे निष्पन्न झाले. मग मात्र पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले. तातडीने तपास यंत्रणा राबवत पोलिसांनी शफीला ताब्यात घेतले. तो अट्टल गुन्हेगार होता. तो काही तोंड उघडत नव्हता. आपल्याला काहीच माहिती नाही असा आव तो आणत होता. पोलिसांनी सगळे प्रयत्न करून पाहिले, पण तो काही बदला नाही. दुसरीकडे पोलीस त्याचे कॉल डिटेल तपासत होते. त्यामुळे पद्न्या बेपत्ता झाली. त्या दिवशी शफीचे भागवत सिंग बरोबर वारंवार बोलणे झाल्याचे दिसून आले. हा धागा पकडून पोलिसांनी भगवत सिंग आणि लैला या जोडप्याला ताब्यात घेतले. ते काही सराईत गुन्हेगार नव्हते. त्यामुळे पोलिसांना पाहताच त्यांची पाचावर धारण बसली आणि ते हापकून गेले. पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार केला तसे ते पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी सांगितलेला घटनाक्रम हादरून टाकणारा होता. त्यांनी दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी शफीला खाक्या दाखवल्या. तेव्हा तोही कबूल झाला. श्रीदेवी रशीद म्हणजेच शफीच असल्याचे उघड झाले. त्या तिघांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे खोदाई केली असता मृतदेहाचे तुकडे सापडले. या तुकड्यांची DNA टेस्ट करून कोणाचा कोणता तुकडा आहे याचा उलगडा केला जाणार आहे. या क्रूर नरबळी प्रकरणाने केवळ केरळच नाही तर देशाला हादरा बसला आहे.
केरळसारख्या साक्षरतेत आघाडीवर असलेल्या निसर्गाने वरदान लाभलेल्या संपन्न राज्यात ही भयानक घटना घडली याचेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नळबरीसारख्या थोतांडावर विश्वास ठेवणारे जोडपे गजाआड झाले. त्याच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत आपली विकृती पूर्ण करणारा शफी पुन्हा तुरुंगात गेला आहे. पण त्याच्या या अघोरी खेळात 2 निष्पापांना मात्र बळी गेला. त्यांची लेकरे अनाथ झाली याचा विचार कधी कोण करणार आहे की नाही. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.